मित्रांनो, एक सरळ आणि सोपा प्रश्न आहे. जर एखाद्या सिनेमात इंटेन्स लव्ह स्टोरी असेल तर तुम्ही काय एक्सपेक्ट कराल? आजच्या जेनझीची माहीत नाही, पण आमची जनरेशन तरी एक्सपेक्ट करेल की ही लव्ह स्टोरी आपल्याला रडवेल. रडवणं नाही जमलं तर निदान डोळ्यात अलगद अश्रूचा एखादा थेंब तरी आणेल. म्हणजे हे सगळं का म्हणतोय मी? कारण आज लागलेल्या चांद मेरा दिलच्या मेकर्सनी ट्रेलरमध्ये ही ट्रॅजिक लव्ह स्टोरी आहे हे अनाऊन्स केलं होतं. सो यार, तुमच्या अनाऊन्समेंटनुसारच ना आम्ही एक्सपेक्टेशन घेऊन सिनेमा बघणार. मग झालं काय सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळणकर. तुम्ही आहात नवरंग रुपेरीच्या सिने जगतात आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे करण जोहर निर्मित चांद मेरा दिल सिनेमाचा. मित्रांनो, काहीही स्पॉयलर्स न देता थोडक्यात कथानक सांगतो. हिरो हिरोईन कॉलेजमध्ये बॅचमेट्स आहेत. प्रेम होतं. सिच्युएशन अशी काही येते की शिकत असतानाच लग्न होतं आणि संसारही सुरू होतो. शिक्षण, करिअर आणि संसार या सर्व जबाबदाऱ्यातून मार्ग काढताना दमछाक होते आणि अखेरीस हिरोकडून एक चूक होते ज्यावर हिरोईन फारच जास्त ओव्हर रिॲक्ट करते. मग यातून मार्ग कसा निघतो हा कथाभाग. मित्रांनो, तसं पाहता या कथेत काहीच नाविन्य नाही. हिरोच्या एका चुकीच्या ॲक्शनला हिरोईनकडून मिळालेली ओव्हर रिॲक्शन एवढीच ही कथा आहे असं मी म्हणतो. नुकताच हॉलिवूडमध्ये एंड्स विथ अस नावाचा सिनेमा आला होता ज्यावरून ही कथा इन्स्पायर आहे. डायरेक्टर विवेक सोनी यांनीच कथा लिहिली आहे, ज्याला स्क्रिप्टमध्ये रिफ्लेक्ट करताना त्यांची साथ दिली आहे तुषार परांजपे यांनी. तुम्हाला सांगू का, सगळं काही रुटीन आहे तरीही एक वेगळी फिलिंग देणारी व पोरकट न वाटता मॅच्युअर लव्ह स्टोरीकडे घेऊन जाणारी ही स्क्रिप्ट केवळ एका पॉईंटमध्ये येऊन फसली आहे. मान्य आहे की हिरोईनकडून चूक होते, हिरोकडून चूक होते, पण ती पहिल्यांदा होते आणि त्यासाठी तो 100 वेळा माफीसुद्धा मागतो त्याची. पण तरीही हिरोईन एवढी टोकाची भूमिका का घेते हे लेखकाने ताकदीने कुठेच एक्सप्लेन केलेलं नाही. हिरोईनच्या अशा टोकाच्या वागण्याला तिच्या लहानपणात तिच्या आई वडिलांमध्ये झालेली कौटुंबिक हिंसा कारणीभूत असते. पण तरीही हिरोला माफ न करता मूव्ह ऑन होणं हे काही पटत नाही. उलट हिरोबद्दल प्रचंड सहानुभूती तयार होते. ती वेगळीच आणि हीच एकमेव स्क्रिप्टमधील मोठी चूक आहे. क्लायमॅक्सला हिरोईनला सुचलेलं शहाणपण सुद्धा गले नाही उतरतात. असो, विवेक सोनी यांची डायरेक्शन ठीक आहे, पण सिनेमा अखेरपर्यंत कुठेच आंख भरू देत नाही हा मोठा ड्रॉबॅक आहे. सिनेमाचं संगीत हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. ऑलमोस्ट सर्व गाणी सुरेल आणि श्रवणीय आहेत आणि ऑलरेडी जेनझीला आवडत आहेत. अनन्या पांडे आणि लक्ष दोघांनीही अतिशय सुरेख काम केलं मित्रांनो. म्हणजे किलमधला डेडली ॲक्शन हिरो नंतर आता एकदम लवर बॉय झालेला लक्ष तेवढाच लवेबल आहे. अनन्याच्या ॲक्टिंग स्किल्समध्ये प्रचंड सुधारणा झालेली दिसून येत आहे आणि ती ही भूमिका जगली आहे असं म्हणता येईल. आता धर्मा प्रोडक्शनचा सिनेमा आहे म्हटल्यावर सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड वगैरे यावर काय बोलणार. म्हणजे नेहमीप्रमाणे सगळं काही एकदम पॉलिश्ड आहे. ओव्हरऑल मित्रांनो, चांद मेरा दिल हा काही वाईट सिनेमा नाही, पण हा अतिशय उत्तम सिनेमा सुद्धा नाही. हा होऊ शकला असता जर स्क्रिप्टवर आणखी काम केलं असतं. पण पाहायला गेलास, म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलास तर उगाच पाहायला अशी काही फिलिंग तुम्हाला हा सिनेमा देत नाही. वन टाइम वॉच आहे फॉर इट्स मेलोडियस म्युझिक, स्पेशली फॉर जेनझी. ॲव्हरेज एंटरटेनर आउट ऑफ 5 मी याला देईल 2.5 स्टार्स. मित्रांनो, तुम्ही जर चांद मेरा दिल पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तेही सांगा.